चला तर मग आज आपण सांगणार आहोत की त्रिकोणी चपाती कशी बनवायची. खूप जणांच्या कमेंट पण आल्या, त्यासाठी मी थोडंसं असं चपाती लाटून घेतलेली आहे. त्यावरती तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि ते मुडून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मुडल्यानंतर त्याला परत तेल लावलेलं आहे आणि त्याचा असं त्रिकोणीसारखा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता लाटायला चालू करायचं आहे. मी काही खाली टाकत नाही पोळपाटावर वगैरे, डायरेक्ट असंच लाटते. सवयीचा भाग असतो तो प्रत्येकाचा. आता सुरुवातीला आपल्याला अशा कडा लाटून घ्यायच्या आहेत. कडा लाटल्यानंतर आपोआप मधली चपाती लाटली जाते. आपण फक्त आणि फक्त कडेवरच लक्ष ठेवायचं असतं. कडा व्यवस्थित लाटल्या गेल्या म्हणजे तर चपाती आपोआप व्यवस्थित होते. तर तुम्ही बघू शकता आपली चपाती एकदम 2 मिनटामध्ये लाटून तयार झालेली आहे आणि एकदम अशी गोल प्रकारामध्ये पण आलेली आहे. भरपूर जणांच्या कमेंट होत्या की अशा गोल वगैरे होत नाहीत. असं काही नाही की ही चपाती पण खूप अशी गोल होते. आणि ही चपाती करण्यामागचं कारण म्हणजे त्रिकोणी चपाती, ही चपाती खूप वेळ म्हणजे अशी मऊ राहते आणि 2-3 टाईम आपण ही चपाती खाऊ शकतो. मऊ असल्यामुळे अजिबात कडक वगैरे होत नाही. तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीने चपाती बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला मी बनवलेली चपातीची रेसिपी कशी वाटली ती पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही, मस्त अशी चपाती आपली तयार झालेली आहे.